नमस्कार मित्रांनो, मनातल्या गोष्टी या शृंखलेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती खरं तर ती गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा मलाही त्याच्यावर विश्वास बसला नाही. पण त्या गोष्टीचं सार जेव्हा मी समजून घेतलं तर तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्या आयुष्यामध्ये सूक्ष्म निरीक्षण म्हणजेच कीन ऑब्झर्वेशनचं किती महत्त्व आहे. आणि ते जर आपलं पक्का असेल तर आपण आलेल्या कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो. तर ही गोष्ट आहे सद्गुरू यांची. सद्गुरू म्हणजे ईशा फाउंडेशनचे सर्वेसर्वा. योगा आणि मेडिटेशन या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून जगभरातल्या लोकांना त्यांनी फायदा करून दिलेला आहे. म्हणजेच फिजिकल आणि मेंटल हेल्थ कशी सुधारवायची हे ईशा फाउंडेशनचं कार्य आहे. म्हणजे इंटरनल डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो ती कशी करायची याचे योगा आणि मेडिटेशनच्या माध्यमातून जगभरात ते लोकांना शिकवत असतात. आणि सद्गुरू त्यांच्या गुणांमुळे कसे मोठे झाले, कसे महान आहेत ते या गोष्टीतून आपल्याला समजू शकतं. तर झालं एकदा असं की मी आता तुम्ही जर सद्गुरूंबद्दल वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की सद्गुरूंना मोटरसायकल चालवायची खूप आवड आहे पहिल्यापासून. आणि ते मोटरसायकलवरच जास्त कम्फर्टेबल असतात. कारण त्यांच्या मते कार चालवणं हे एका अपंग व्यक्तीसाठी कार असते असं त्यांचं समज होता. तर एकदा असं झालं की वाईल्ड लाईफ सँच्युरी बघण्यासाठी म्हणजे वेलनगिरी जो पर्वत आहे कोइंबतूरच्या इथे, तिथं त्यांचा मोठा आश्रम आहे आणि आजूबाजूला सगळं अभयारण्य आहे. तर वाईल्ड लाईफ सँच्युरी पाहण्यासाठी त्यांच्या ओळखीचे काही लोक त्यांच्याकडे आले होते आणि ते साधारण 3 कारमध्ये होते आणि सद्गुरू जे होते ते मोटरसायकलवरनं पुढे जात होते. आणि सद्गुरूंनी त्यांना असं सांगितलं की मी पुढे जातो, तुम्ही माझ्या मागे या, मला फॉलो करत करत या आणि आपण असं असं करत पुढे जाऊया. तर तो प्रवास सुरू झाला. साधारण एक सकाळी 10-11ची वेळ असेल. प्रवास सुरू झाला आणि एक एक गोष्टी पाहत 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 तो प्रवास सुरू होता. म्हणजे सद्गुरू पुढे होते, ती कार मागे होती, सद्गुरू पुढे, ती कार मागे, असा तो प्रवास सुरू होता. आणि असं करता करता संध्याकाळ झाली. हळूहळू काळोख पडायला लागला, थंडगार वारं सुटलं. तर त्या कारमध्ये एक लेडी जी गाडी चालवत होती, म्हणजे जी ड्रायव्हर होती ती लेडी ड्रायव्हर होती आणि बाकीचे सगळे तिच्याबरोबर 2-3 बसलेले होते. आणि वातावरणाचा बदल झाला, काळोख पडू लागला, सगळं असं झालं. आणि त्या लेडीनी अचानक हॉर्न वाजवला आणि सद्गुरूंना सांगितलं की सद्गुरू 2 मिनिटं आपण थांबूयात का. सद्गुरू म्हटलं ठीक आहे थांबूयात आपण. ते रस्त्यातच थांबले. ती लेडी दरवाजा उघडून बाहेर उतरली आणि सद्गुरूंसमोर जाऊन उभी राहिली. आणि त्या लेडीच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळंच काहीतरी सांगत होते. सद्गुरू म्हणले, मॅडम काय झालंय तुम्हाला, सांगा, तुम्ही ओपनली सांगा, फ्रँकली सांगा. तर ती लेडी म्हणाली की ॲक्च्युली असं आहे की दिवसभर गाडी चालवून मी आता खूप थकली आहे, मला आता ह्याच्या पुढे काही ड्रायव्हिंग जमणार नाही. आणि आता तुम्ही बघताय काळोखही पडलाय, सगळे आजूबाजूला त्या जंगलातनं जात होते ना, ते आजूबाजूला सगळे वन्य प्राण्यांचे आवाज यायला सुरुवात झालेली होती. आणि अशा ह्याच्यामध्ये ती स्त्री घाबरली आणि ती म्हणली, बाबा मी नाही आता गाडी चालू शकणार, सॉरी. तर सद्गुरू म्हणले, अरे ठीक आहे ना, एवढंच आहे ना, तुमच्या बरोबर जे कोण आहेत ना त्यांना सांगा, आता काय थोडंच अंतर राहिलेलं आहे, त्यांना सांगा गाडी चालवायला, मला फॉलो करा, आपण जाऊ पुढे. त्यावर ती असं म्हणाली की ॲक्च्युली आमच्या या ग्रुपमध्ये ना मी एकटीच ड्रायव्हर आहे, बाकी कोणालाही गाडी चालवता येत नाही. त्यामुळे आता प्रश्न आहे आपण पुढे जायचं कसं, आणि मला तर शक्यच नाही, मी खूप थकली आहे, आता मला गाडी चालवताच येणार नाही. तर असं ऐकल्यानंतर सद्गुरू म्हणले, बरं ठीक आहे. त्यांनी थोडा विचार केला, ते म्हणले काही हरकत नाही, मी चालवतो गाडी. मग त्यांनी त्यांची जी बाईक होती ना ती रस्त्याच्या कडेला लावली एका ठिकाणी आणि ते स्टेअरिंगवर बसले आणि गाडी स्टार्ट केली. आणि ते सगळे घाटमाथ्याचे रस्ते, अरुंद रस्ते आणि त्यातून तो सगळा काळोख पडलेला अंधार, त्यातून तुम्ही इमॅजिन करा जंगलातला अंधार,
म्हणजे आपल्या नुसत्या शहरातला एक वेळ जर सोडियम वेपर नसले तरी आपल्याला जरा थोडंसं अस्वस्थ व्हायला होतं. जंगलातला अंधार आणि घाट माथ्यावरचे सगळे अरुंद रस्ते आणि ते असं 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 करत ते त्यांनी सुरुवात केली तो प्रवास. आणि साधारणपणे जेव्हापासून सद्गुरूंनी हातामध्ये स्टेअरिंग घेतलं त्या जागेपासून त्यांना ज्या इच्छित स्थळी जायचं होतं ते अंतर होतं साधारण 50 ते 60 किलोमीटर. 60 किलोमीटर अंतर त्यांनी ते पार केलं आणि त्यांच्या इच्छित स्थळी ते पोचले. बरं पोचले, सगळं झालं, चला हुश्य पोचलो, सेफली पोचलो, बरं झालं. आणि मग गाडीतनं उतरले आणि सद्गुरूंची पहिली रिॲक्शन अशी होती, वाह क्या बात आहे, मजा आली आहे मला आज गाडी चालवायला. म्हणजे त्यांनी त्या मॅडमला सांगितलं, मॅडम तुम्हाला सांगतो मी आत्ता आयुष्यात पहिल्यांदा गाडी चालवली आणि मला असं वाटायचं की कार ही अपंग लोकांसाठी आहे, पण तसं नाहीये, मजा येते ड्रायव्हिंगला सुद्धा, मला खूप मजा आली. हे ऐकल्यानंतर त्यांची पहिली रिॲक्शन, काय बोलताय, म्हणजे लिटरली ही अशी रिॲक्शन होती गाडीमध्ये बसलेल्या सगळ्यांची. म्हणजे एक्सक्यूज मी, त्या म्हणल्या की तुम्ही आत्ता जी म्हणजे आपण जे तिथपासून इथपर्यंत आलो त्याच्या आधी तुम्ही कधीच गाडी नव्हती चालवलेली. ते म्हणले नाही, कधीच नव्हती गाडी चालवलेली. मी बघा, मला माझी काय पॅशन आहे, मला बाईक आवडते आणि मी बाईकवरनंच सगळीकडे फिरतो, किती का अंतर असे ना, मी गाडी कधीच चालवलेली नव्हती. मग ती बाई म्हणली, पण मग तुम्ही एवढं 60 किलोमीटर आम्हाला जे आणलं ते कसं काय तुम्ही हे सगळं केलं. म्हणजे त्यांना काही सुचे ना काय कसं रिॲक्ट व्हावं. तर त्यावर सद्गुरूंनी असं उत्तर दिलं की मॅडम कसं आहे की लहानपणापासून मी बसने खूप प्रवास केलाय, त्यामुळे आणि मी बसायचो ते ड्रायव्हरच्या शेजारीच, म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारी जे सीट असतं ना मी तिथेच बसायचो, कारण मला आवडायचं तिथे बसून. मला आजूबाजूला खिडकीतनं बाहेर बघायचो आणि कोण काय करते मला सगळं तिकडनं संपूर्ण दृश्य दिसायचं. आणि ॲट द सेम टाइम मी ऑब्झर्व करायचो की ड्रायव्हर बस कशी चालवते बाबा. म्हणजे किल्ली लावल्यानंतर ते किल्ली फिरवायची, मग ते क्रँकिंग होतं, मग इंजिन सुरू होतं, मग इंजिन सुरू झाल्यानंतर ड्रायव्हर कसा क्लच दाबतोय, तो गिअरबॉक्सचा जो दांडा आहे तो दांडा कसा हलवतोय, म्हणजे इकडनं असं टाकल्यानंतर अच्छा म्हणजे क्लच दाबायचा आणि मग फर्स्ट गिअर पडतो आणि फर्स्ट गिअर पडल्यानंतर हळूहळू तो क्लच रिलीज करायचा आणि हळूहळू ती तो ॲक्सिलेटर वाढवत जायचं. म्हणजे ही जी प्रोसेस असते, आता हा क्लच दाबलेला आहे, आपला ॲक्सिलेटर पाय इथे असतो गाडी चालवताना, तो हळूहळू असा तो पाय काढायचा आणि ही प्रक्रिया सायमल्टेनियसली झाली पाहिजे. म्हणजे हा क्लच दाबलेला आहे आणि क्लच सोडायचा आणि ॲक्सिलेटर द्यायचा, क्लच सोडायचा आणि ॲक्सिलेटर द्यायचा. हे त्यांनी सगळं ऑब्झर्व केलं होतं. मग किती स्पीड थोडी बस गेल्यानंतर परत क्लच दाबून परत ते सेकंड गिअर टाकतायत, परत क्लच दाबून परत थर्ड गिअर टाकतायत, हे त्यांनी फक्त ऑब्झर्व केलं होतं. म्हणजेच सूक्ष्म निरीक्षण, कीन ऑब्झर्वेशन, हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं. त्यांनी ना कधी बस चालवली होती ना कधी कार चालवली होती याआधी. ही गोष्ट वाचल्यानंतर मी पण हबकलो 2 मिनिटं आणि मी स्वतःला इमॅजिन केलं की अरे मी जर त्या गाडीत असतो तर म्हणजे माझ्या तर पोटात गोळा आला असता. मला माहित नाही घाम कुठला असतं सगळं ऐकल्यानंतर की अरे ज्या माणसाने कधी कार चालवली नाही तो माणूस सहज एकदा स्टेअरिंगवर बसला आणि ते केवळ त्यांनी ते आठवत गेला तो की त्या ड्रायव्हरनी कशी गाडी चालवली होती, त्या ड्रायव्हरनी कशी गाडी चालवली होती आणि त्याप्रमाणे आता मला हळूहळू पुढे न्यायचे आणि त्यांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवायचे. त्यांनी ते केलं. म्हणजे या गोष्टीवरनं आपण हे शिकू शकतो की सूक्ष्म निरीक्षण किती महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही सहज जर तुम्ही रस्त्याने गाडी चालवताय, तुमच्या मागे ॲम्ब्युलन्स आहे, त्या ॲम्ब्युलन्सला तुम्ही जर बघितलं असेल तर ॲम्ब्युलन्स हा शब्द हा उलटा लिहिलेला असतो. तो का उलटा लिहिलेला असतो? कारण आपण गाडीच्या आरशात बघितलं तर आपल्याला तो सरळ दिसतो, तो आपल्याला कळायला पाहिजे की मागणे ॲम्ब्युलन्स येते, सायरन असतो. पण ते हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आता झेब्र्याला पांढऱ्या झेब्र्यावर काळे पट्टे असतात का काळ्या झेब्र्यावर पांढरे पट्टे असतात. 2 मिनिटाचा आपण विचार केला तर आपणही आपल्याला काही सुचत नाही आणि खरंच आपण हे नीट बघितलेलंच नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण सूक्ष्म निरीक्षणाद्वारे हे ॲब्सॉर्ब करू शकतो आणि मिळालेलं हे ज्ञान आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतं, नवीन वाट दाखवू शकतं.
तर सद्गुरूंचा स्वतःवर विश्वास होता, प्लस या निरीक्षणामुळे त्यांना हा पण फायदा झाला. तर आपण आजपासून प्रयत्न करूया की प्रत्येक गोष्टीकडे सूक्ष्म निरीक्षणाद्वारे कसं बघायचं आणि ते बघून ते फिट आपल्या डोक्यात कसं बसवायचं आणि योग्य वेळ आली की ते कसं अप्लाय करायचं. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्की कळवा आणि ही बोधकथा पुढे सगळीकडे फॉरवर्ड करा. पुन्हा आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.